ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 13. मागच्या भागात भगवंतांनी बुद्धीबद्दल सांगितले, पण त्या बुद्धीच्या निश्चयाला धैर्याचा किंवा धृतीचा आधार लागतो. ती धृतीसुद्धा 3 प्रकारची असते. ती कशी ते आता ते सांगणार आहेत. तसेच त्रिविध प्रकारचे सुख कसे असते तेही ते सांगत आहेत. भगवंत म्हणाले, चंद्रोदय झाल्यावर सूर्यविकासी कमळे जशी मिटून जातात किंवा अगस्त्य ऋषींना पाहिल्यावर समुद्र जसा भीतीने गर्जना करायचे थांबतो, त्याप्रमाणे जे धैर्य उदय पावले असता इंद्रिये मन आपापला अवैध व्यापार जिथल्या तिथे थांबवतात, विषयांशी असलेले संघष्टन सोडून अंतर्मुख होतात. मुख्य प्राण वगळता इतर 9 सुद्धा प्राण सुषुम्नेमध्ये एकवटतात. मनातले संकल्प विकल्प उठण्याचे बंद होते. त्या धैर्याला सात्विक धृती असे म्हणतात. आता ते राजसी धृतीबद्दल सांगतायत. जो जीव मोक्ष सोडून इतर 3 पुरुषार्थांच्या नादी लागतो, प्रपंच आणि स्वर्गसुख यासाठीच कर्मे करीत राहतो, निरनिराळी मनोराज्य करतो आणि केलेल्या कर्माच्या चौपट फळ कसे मिळेल यासाठीच कष्ट करतो. ते कष्ट ज्या धैर्याने तो करीत असतो त्या धैर्याला राजसी धृती असे म्हणतात. आता तामसी धृती म्हणजे काय ते पाहूया. तमोगुण अगदी जड आणि अज्ञानजन्य, पण त्याला सुद्धा गुण म्हटले आहे. मंगळ जसा पापग्रह आणि निखाऱ्यासारखा दाहक, पण त्याला मंगळ म्हणजे मंगल शुभ असे नाही का म्हणत, नाव मंगल आहे त्याचं. तसे तमोगुणाला गुण म्हटले आहे. असा तमोगुणी अगदी क्षुल्लक वस्तूपासून सोन्यापर्यंत सर्वांमध्ये जीव अडकवतो. यापैकी कोणताही पदार्थ हरवला नाहीसा झाला तर अत्यंत शोकायमान होतो. जातिवंत सर्प जसा सूड भावना सोडत नाही, तसे सारे दुर्गुण त्याला मरेपर्यंत सोडत नाहीत. हे सारे काही ज्या धैर्यामुळे होते ती तामसी धृती असे म्हणावे. येणेप्रमाणे त्रिविध प्रकारच्या बुद्धीने जे काही कर्म करायचा निश्चय केलेला असतो तो या त्रिविध प्रकारच्या धृतीमुळे सिद्धीच जातो. सूर्य उगवल्यावर मार्ग जसा स्पष्ट दिसतो त्याप्रमाणे बुद्धी कर्म दाखवते किंवा कर्माचे प्रकाशन करते. तो मार्ग पाय ज्याप्रमाणे चालतात त्याप्रमाणे इंद्रिये पण कर्म घडवतात. पण पायातील शक्ती जशी एका प्रेरणेने काम करते त्याप्रमाणे कर्म करण्यासाठी इंद्रियांना जी प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे धृती होय. आता या त्रिविध प्रकारच्या धृतीकडून जी त्रिविध प्रकारची कर्मे होतात त्यांची फळे त्या त्या प्रकारची देहात उत्पन्न होतात. त्यालाच सुख असे म्हणतात. आणि ती सुखे सुद्धा त्रिविध प्रकारची होतात. त्याचे विवरण आता अंतर्मुख होऊन म्हणजे जीवाचे अगदी कान करून ऐको. आणि येथे सुख म्हणजे ब्रह्मसुख असा अर्थ घ्यावा. भगवंत म्हणतात, औषध जसे रोज थोडे थोडे घेतले की हळूहळू त्याचा गुण दिसू लागतो, त्याप्रमाणे नित्य प्रयत्नाने आत्मज्ञान झाल्यावर, नित्य प्रयत्न महत्त्वाचा, नित्य प्रयत्नाने आत्मज्ञान झाल्यावर जीवाला थोडेसे सुख अनुभवायला येते, त्याची गोडी कळते. आणि मग अभ्यास वाढवला की जीवदशेमुळे प्राप्त झालेल्या दुःखांचा नाश होतो. चंदनाच्या वृक्षाच्या तळाशी सर्प वेटोळे घालून बसलेले असतात, त्यामुळे ते चंदन हस्तगत करणे तसे अवघडच होते. किंवा धनाच्या ठेव्यावर एखादे पिशाच्च बसलेले असले तर ते धन मिळवणे अतिशय अवघड होते. त्याप्रमाणे आत्मसुख जे सर्वोच्च आहे
ते प्राप्त करून घ्यायचे म्हटले तर यमनियम, इंद्रिय निग्रह, सहिष्णुता, वैराग्य अशा साऱ्या गुणांचे किंवा साधनांचे कष्ट सोसावे लागतात. म्हणून ते प्राप्त करणे अतिशय अवघड आहे. गाईच्या कासेपासून वासरू दूर केले किंवा एकुलते एक बाळ मृत्यूने आईसमोरून ओढून नेले तर जसे आणि जितके दुःख त्या आईला होते तसे आणि तितकेच दुःख इंद्रियांना सुद्धा विषयांपासून दूर करताना त्या जीवाला होते. बघा उपमा कशी दिली आहे. इतकं दुःख होतं इंद्रियांना विषयांपासून दूर करायचं म्हटलं म्हणजे त्या जीवाला दुःख होतं. परंतु जे लोक वैराग्य संपन्न, दृढ संकल्प असे असतात ते मात्र हे सारे काही सहन करू शकतात. समुद्र मंथन करीत असताना पहिल्यापासून शेवटपर्यंत देवांना अनंत विघ्ने आणि कष्ट सोसावे लागले. तेव्हा कुठे अमृत प्राप्त झाले? तसे इथेही आत्मानात्म विचाराच्या मंथनातून ज्ञानामृत मिळवायचे तर धैर्यरूपी जीवाला म्हणजे शिवशंकराला किंवा त्या जीवाला पहिल्यांदा वैराग्य पचवावे लागते. कच्ची द्राक्षे अति आंबट अशी असतात, पण तीच परिपक्व झाल्यावर अति मधुर होतात. तसे हे वैराग्य सुद्धा ज्ञानसूर्याने परिपक्व झाले की सारी अविद्या, भ्रम, अज्ञान हे सगळे दूर होते आणि अद्वयानंदाचे माधुर्य चाखायला मिळते. येणेप्रमाणे ज्याची सुरुवात वैराग्याने होते आणि शेवट आत्मसाक्षात्कारात होतो त्या आत्मसुखाला सात्विक सुख असे म्हणावे. आता राजस सुखाविषयी सांगतो. विषय आणि इंद्रिये एकत्र आली की जे सुख जीवाला अगदी अमर्याद वाटते त्याला राजस सुख म्हणतात. पण जसे कर्ज काढून विवाह सोहळा अनुभवताना प्रथम सुख वाटते आणि नंतर सावकार कर्जाचा तगादा लावायला लागला की मग तेच दुःखाचे होते, तसे ते राजस सुख असते. अथवा साचलेल्या पाण्यात पहाटे नक्षत्रांचे प्रतिबिंब पडलेले पाहून तो रत्नांचा चाराच आहे असे वाटून राजहंस त्याच्यावर चोचीने झडप घालतो, पण त्याला चारा तर मिळतच नाही, उलट त्याच्या चोचीला जखम मात्र होते. त्याप्रमाणे विषयेंद्रिय सुखसुद्धा फसवे असते. प्रथम ते अगदी छान वाटते, पण नंतर मात्र त्यापायी धन, संपत्ती, आरोग्य, पुण्य सारे काही नष्ट होते. म्हणजे विषयेंद्रिय सुखाच्या नादी लागल्यामुळे अंतिमतः इहलोकी संकटात पडावे लागते आणि परलोकप्राप्ती तर होतच नाही. म्हणजे परिणामी ते विषवत होते. आधी अमृतासारखे वाटते पण परिणाम त्याचा विषवत होतो. विष हे चवीला जरी मधुर म्हटले तरी माणसाचा जीव घेतल्याशिवाय काही ते राहत नाही. तसे विषयेंद्रिय सुख म्हणजे राजस सुख प्रथम गोड वाटते खरे, पण त्याचा परिणाम विषासारखा घातक असतो. आता तामस सुख म्हणजे काय ते पाहूया. मद्यपान केल्यामुळे, मांसादी भक्षण केल्याने, स्वैराचाराने अथवा शत्रूला ठार केल्याने, एखाद्याचे कपटाने धन हरण केल्यामुळे असे जे सुख मिळते ते तामस होय. ते आळसाने पुष्ट होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यामध्ये आत्मज्ञानाचा विसर पडतो ते तामस सुख होय. येणेप्रमाणे कर्ता, कर्म आणि कर्मफल म्हणजे सुख या त्रिकुटाबद्दल तुला सांगितले. त्याच्याशिवाय या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरे काही नाहीच. तसेच सत्व, रज, तम या 3 गुणांनीच हे सारे बद्ध आहे. अरे पाण्या वाचून लाटा, माती वाचून चिखल असे कधी शक्य आहे काय? त्याचप्रमाणे या त्रैलोक्यात त्रिगुणा वाचून एकही वस्तू नाही. या गुणांनीच एका ईश्वराला म्हणजे ब्रह्मदेव रजोगुणी, विष्णू सत्वगुणी आणि महेश तमोगुणी असे विभागले. या गुणांनीच ईश्वराला विभागले. गुणांनीच स्वर्ग सात्विक, मनुष्यलोक राजसी आणि पाताळलोक तामसी असे सृष्टीचेही विभाग पाडले. गुणांनीच ते विभाग पाडले. आणि या गुणांनीच 4ही वर्णांच्या डोक्यावर विविध कर्मे थोपली. आता
या चातुर्वर्ण्याविषयी विवेचन करू. हे विवेचन ऐकूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 13 समाप्त.